नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इयत्ता 12वी सहकार विषयाचं बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2023ची या ठिकाणी देणार आहे. ती प्रश्नपत्रिका तुम्ही कुठेही पाहिली असेल, परंतु ती प्रश्नपत्रिकेचं जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिका लिहिता, बोर्डाचा पेपर लिहिता, त्यावेळेस आम्हा शिक्षकांकडे जेव्हा तो तपासायला येतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यामध्ये कशा पद्धतीने तो पेपर तपासला पाहिजे याच्यासाठी बोर्ड एक मॉडेल ॲन्सर देतं. मार्काची विभागणी असणारं आम्हाला मॉडेल ॲन्सर देतं आणि मग कसा पेपर तपासला पाहिजे, काय विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित असतं हे तुम्हाला त्या मॉडेल ॲन्सरमधून समजतं. अर्थात ते मॉडेल ॲन्सर शिक्षकांसाठी असतं, पण मला वाटतं ते जर विद्यार्थ्यांना समजलं की कशा पद्धतीनं ते मॉडेल ॲन्सर आहे, काय अपेक्षित असतं, कशाला मार्क्स किती दिले जातात, हे जर तुम्हाला आत्ता कळालं तर तुम्ही काय कराल, तशा पद्धतीने पेपर लिहाल आणि तुम्हाला त्या ठिकाणी चांगले गुण त्या ठिकाणी मिळतील. तर आपण सुरुवातीला काय करूया, कोऑपरेशनची सहकाराची 80 मार्काची मार्च 2023ची प्रश्नपत्रिका जी आहे ही अगदी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते अनेक विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नसणार आहे. आता ही प्रश्नपत्रिका निश्चितपणे तुम्ही पाहिलेली आहे, अनेक ठिकाणी तुम्हाला ती मिळालेली आहे, PDF स्वरूपात असेल, प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका असेल, परंतु तुम्हाला मॉडेल ॲन्सर फारसं कोणी दाखवत नाही, मॉडेल ॲन्सर तुम्हाला पाहायला मिळत नाही. तर ते मॉडेल ॲन्सरसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहेत. विद्यार्थ्यांनो, ही प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, काय आहे ते सर्व याच्यामध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे विषयाचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. अगदी 12वीचे व्हिडिओ आहेत, त्याचबरोबर करिअर गायडन्स आहे, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा आहे, मोटिवेशन व्हिडिओ आहेत. तुम्ही ते सर्व पाहू शकता आणि तुम्हाला ते त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. आता तुम्हाला मी मॉडेल ॲन्सरकडे घेऊन जातो. तर विद्यार्थ्यांनो, हे बोर्डाचं मॉडेल ॲन्सर आहे, पिवळ्या रंगामध्ये असतं, फेंट आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की वरच्या बाजूला उजव्या बाजूला कॉन्फिडेन्शियल लिहिलेलं आहे, म्हणजे हे गोपनीय असतं. परंतु विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला तरी दाखवतोय ते, कारण हे शक्यतो बाहेर पाहायला मिळत नाही. पहा, या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना कोणाला आहेत तर पेपर तपासणाऱ्या शिक्षकांसाठी आहेत, मॉडरेटर करणाऱ्या मॉडरेशनसाठी आहेत. कशा पद्धतीनं पेपर तपासला पाहिजे, काय केलं पाहिजे, सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहा, आता पहिला प्रश्न जो आहे तुम्हाला 20 मार्काचा असतो. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक अचूक उत्तराला 1 गुण, त्यामध्ये पर्याय निवडून विधाने. आता हे पॉईंट दिलेले आहेत, फक्त तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे हे लक्षात ठेवा, 5 गुण मिळतील. योग्य जोड्या जुळवा, त्याच्यामध्ये प्रत्येक योग्य जोडीला आहे, मग तुम्हाला अ गट जसाच्या तसा लिहायचा आणि ब गट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर हे तुम्हाला देता येईल. पुन्हा 5 मार्कासाठी आहे, खालील विधाने बरोबर किंवा चूक ते लिहा. विद्यार्थ्यांनो, 5 गुण आहेत आणि तुम्ही 1, 2, 3 अशा पद्धतीनं जे उत्तर असेल ते जमेल. आता मी तुम्हाला सांगेल की ज्याला परफेक्ट माहिती आहे तुम्ही ते परफेक्ट लिहा, परंतु ज्या विद्यार्थ्याला काही समजत नाही, चूक किंवा बरोबर, मी त्याला सांगेल सगळं बरोबर करून टाका किंवा सर्व चूक करून टाका. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर 3 चूक आहेत, 2 बरोबर आहेत, त्यामुळं 2-3 मार्क तुम्हाला मिळण्याची शक्यता असेल. अर्थात ते कोणासाठी सांगतोय मी, ज्याला काहीच येत नसेल त्यांच्यासाठी. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे द्या. ड आकडा आहे 5 गुणांसाठी, प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण द्यायचा आहे. तर हे पहा, एका वाक्यात उत्तरे अगदी ऑब्जेक्टिव्ह आहे, 20 पैकी 20 मार्क मिळणारा हा पहिला प्रश्न आहे, तुम्ही हे पाहू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 8 गुणांसाठी आहेत आणि याच्यामध्ये पहा प्रत्येक उपप्रश्नास 2 गुण आहेत.
किमान 2 मुद्दे अपेक्षित आहेत, स्पष्टीकरण आवश्यक आहे. म्हणजे 2 गुणाला एक उपप्रश्न आहे, कारण 4 प्रश्न सोडवायचे 8 गुण. त्यानंतर किमान 2 मुद्दे प्रत्येक उत्तरामध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही ते लिहा. मी म्हणेल 2 पेक्षा जास्त मुद्दे लिहा, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आणि नुसते मुद्दे नाही टाकायचे, तर स्पष्टीकरणसुद्धा करायचे. पहा, या पद्धतीने हे पॉईंट्स त्याच्यामध्ये आले पाहिजे, ते लक्षात ठेवा. तुम्ही हा व्हिडिओ थांबवून लिहून घेऊ शकता, किंवा तुम्हाला काय करता येईल, ह्याचा स्क्रीनशॉटसुद्धा त्या ठिकाणी घेता येईल. हे पहा, अक्रियाशील सभासद काय आलं पाहिजे त्याच्यामध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्या काय आलं पाहिजे, उपाध्यक्ष काय आलं पाहिजे, सगळे जिल्हा सहकार मंडळे अगदी थोडक्यात पॉईंट तुम्हाला दिली. त्याच्यापैकी 2 आले तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतील. परंतु मी म्हणेल 2 पेक्षा 3 लिहा, 4 लिहा, चांगले मार्क्स तुम्हाला पैकीच्या पैकी मिळण्याची शाश्वती आहे. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील विधानांबाबत स्वमतम लिहा. स्वतःचं मत लिहायचं कोणतेही. 2 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नास 3 गुण त्या ठिकाणी आहेत. यामध्ये एक आकडा आहे, विधान समजून उत्तर लेखन करायचे. त्यानंतर आशयानुसार विचार, निरीक्षण, अवांतर वाचन यावर आधारित सुसंगत मांडणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 12 गुणांसाठी आहे. प्रत्येक उपप्रश्नात 4 गुण दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात किमान अचूक 4 मुद्दे अपेक्षित आहेत. 3 गुणांना फरक आहे आणि 4 मार्क, म्हणजे एकाला फरकाला 4 गुण आहेत आणि त्याच्यात 4 उपमुद्दे आले पाहिजेत. पहा, आता फरक आहे कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त, तर त्याच्यामध्ये हे पॉईंट्स आले पाहिजेत. अर्थ, मुदत, उपयुक्तता, कामकाजाची माहिती, बदल, यापैकी कुठलेही 4 टाका. मी म्हणेल 4 नाही, 5 टाका. एखादा जरी चुकला तरी बरोबर मार्क्स मिळतील. दुसरा फरक आहे नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. पहा, त्याच्यामध्ये अर्थ, उद्योग, सभासदत्व, कार्यक्षेत्र, पतपुरवठा रचनेतील स्थान आणि प्रमुख कार्य, हे तुम्ही मुद्दे एका बाजूला लिहू शकता आणि पुढे फरक हा लिहू शकता, किंवा प्रत्येक फरकामध्ये 1 2 3 आकड्यामध्ये हे सुरुवातीला मुद्दा टाकायचा अर्थ, मग नागरी सहकारी बँकाचा अर्थ लिहा आणि दुसऱ्या बाजूला राज्य सहकारी बँकेचा अर्थ लिहा. नंतर फरक आहे नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक. त्याच्यामध्ये अर्थ, समावेश, बाजू, उपदेश, उपयुक्तता हे तुम्हाला आलं पाहिजे. 4था प्रश्न आहे, अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक, तर अर्थ, निवड, नियुक्ती, नियंत्रण व देखरेख, कार्यक्षेत्र, निर्णायक मत, मोबदला, बडतर्फ हे आलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2 8 गुणांसाठी आहे. प्रत्येक उपप्रश्नात 4 गुण आहे, म्हणजे एक टिप लिहायला किती मार्क्स आहेत तुम्हाला या ठिकाणी? 4 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीनं हे आलं पाहिजे. पहा, तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न थोडक्यात मी देतोय आणि याच्यामध्ये आपणाला त्या ठिकाणी काय करता येईल सांगता येईल. पहा, तुम्ही या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे की सहकार क्षेत्रातील आव्हाने, मग किती 4 गुण 4 पॉईंट लिहायचे, तर हे पहा, इथं तुम्हाला भाग भांडवल उभारणी, वाढता उत्पादक खर्च, असे वेगवेगळे पॉईंट देते. यापैकी 4 मुद्दे असले पाहिजेत. दुसरा प्रश्न आहे, सभासदांच्या पात्रता, सज्ञान व्यक्ती, कार्यालय वास्तव्य, विद्यार्थी सभासद, नोंदणीकृत संस्था, कंपनी भागीदार संस्था, सहकारी संस्था, सार्वजनिक विश्वस्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र आणि राज्य सरकार, अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे पॉईंट त्या ठिकाणी येतील. पैकी 4 तुम्ही लिहू शकता. दुसरा आहे तुम्हाला संक्षिप्त टिपाल्यामध्ये सहकारी शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तर यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, वेगवेगळे पॉईंट तुम्ही त्या त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला 6वा, कारणे लिहा. कोणतेही 2 गुण किती आहेत? 8 गुण, म्हणजे एक कारण लिहायला 4 गुण आहेत. किती मुद्दे अपेक्षित आहेत तुम्हाला? 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आहे आणि मग एका मुद्द्याला 1 गुण त्या ठिकाणी असेल. क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. कारण, तर हे पॉईंट तुम्हाला तिथं अपेक्षित आहेत. नुसतं मोघम उत्तर निबंधवाजा लिहून चालणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 आहे, सभेला गणसंख्येची आवश्यकता असते. कारण तुम्हाला लिहायचं आहे आणि हे पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येतील. अजून तुम्हाला हे खाली पॉईंट त्या ठिकाणी दिलेले आहेत, हे लक्षात घ्या आणि ते पॉईंट तुम्हाला लिहिता येतील.
प्रश्न क्रमांक 3 दिलाय, सहकार आयुक्त व निबंधकाला न्याय निवडायचे अधिकार असतात. कारण तुम्हाला हे पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत आणि या पॉईंटच्या आधारे विश्लेषण करायचे. पॉईंट टाका, उत्तर लिहा किंवा एक आकडा टाका, त्याचं विश्लेषण करा आणि महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करू शकता. प्रश्न क्रमांक 4 आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. कारण सांगायचे. हे पॉईंट अपेक्षित आहेत विद्यार्थ्यांनो. मोगम उत्तर लिहू नका. काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने लिहिलं गरजेचं आहे तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 आलेला आहे. 7व्यामध्ये लिहिलंय, खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 2 सोडवायचे, 10 गुण. 10 गुणांना 2 म्हणजे एका प्रश्नाला काय आहे, 5 गुण त्या ठिकाणी आहेत. आता इथं हे महत्त्वाचं, ही सूचना तुम्हाला मिळणार नाही. पत्राचा आराखडा 1.5 गुण लिहायचे. पत्राचा आशय आणि मजकूर लिहिला तर 3.5 गुण लिहायचे. 1.5 गुण, 3.5 गुण आणि फक्त आराखडा लिहिला तुम्ही तर 0 गुण द्यायचा आहे. त्यामुळे हे सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे विद्यार्थ्यांनो हे मॉडेल आन्सरमध्ये समजतं. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र पाठ्यका पुस्तकाप्रमाणे. तर पहा, पत्राचा आराखडा 1.5 गुण, 3.5 गुण कशाला आहेत, पत्राचा आशय आणि मजकूर हे लिहायचं आहे. दुसरं पत्र लिहायचं आहे तुम्हाला, सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचं पत्र पाठ्यपुस्तकाप्रमाणे. उपप्रश्न 3 साठी उत्तरात किमान 5 मुद्दे अपेक्षित आहेत हे आपल्याला लिहायचे. प्रत्येक अचूक मुद्द्याचे गुण द्यायचे. किमान 3 मुद्दे त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे, हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिलाय, सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके लिहा. तर त्याच्यामध्ये पहा, हे पॉईंट्स आले पाहिजेत आणि या पुस्तकाचा मुद्दा टाकायचा, उत्तर लिहायचं, मुद्दा पाहायचा, टाकायचं, उत्तर लिहायचं. या पद्धतीने जर केलं तर पैकीच्या पैकी गुण मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. प्रश्न क्रमांक 8 आहे, सचिवाची व्याख्या सांगून शब्द आहे तिथं, आदर्श सचिवाची गुण लिहा. आता सचिवाची हे महत्त्वाचे आहे. पहा, हे मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय की पहा की काय दिले याच्यामध्ये. सचिवाची व्याख्या, अर्थ सांगितला की 2 गुण मिळतील. किमान 6 मुद्दे आवश्यक आहेत. कोणते 6 गुण लिहायचे तुम्हाला आणि गुणांचं स्पष्टीकरण सुद्धा आहे. नुसते मुद्दे टाकायचे नाहीत, 6चं मुद्दा टाका, स्पष्टीकरण करा आणि 6 नंतर जे नुसते मुद्दे ते टाकले तरी चालतील. आणि प्रत्येक अचूक मुद्द्याला 1 गुण त्या ठिकाणी द्यायचे. ही व्याख्या आणि हे गुण आहेत. हे गुण तुम्हाला किती दिलेत, प्रभावी व्यक्तिमत्व, कल्पकता, कौशल्य, त्यानंतर व्यवसायाचं ज्ञान, संभाषण कौशल्य, कायद्याचं ज्ञान, त्यानंतर व्यवस्थापनातील ज्ञान, पुढाकार वृत्ती, जनसंपर्काची नोंद, असे 9 मुद्दे दिलेत. तुम्ही कोणतेही 6 त्या ठिकाणी लिहू शकता. हा प्रश्न सोडवायचा आहे किंवा तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये पहा, सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर संस्थेचे भांडवल उभारणीची विविध साधने तुम्हाला त्या ठिकाणी सांगायची आहेत. हे इथं लक्षात घ्या. अंतर्गत साधने 4 गुण व बाह्य साधने 4 गुण. प्रत्येकी अचूक 4 साधने आवश्यक असतात. प्रत्येक साधनास 1 गुण स्पष्टीकरण आवश्यक असतं. त्यानंतर अंतर्गत साधने हे मुद्दे असतात, बाह्यरूप साधने हे गुण असतात त्या ठिकाणी आणि या पद्धतीने तुम्ही लिहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हे मॉडेल आन्सर आहे. तुम्ही पाहू शकता की तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा पेपर लिहिण्यासाठी होणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्याला समोर येईन.